मंडळी नमस्कार. संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचाच प्रकट दिन आणि त्या निमित्तानं शेगावीचा राणा नावाचा विजयाताई ब्राह्मणकर लिखित जे पुस्तक आहे त्या पुस्तकानिमित्त त्यांचा मनोगत जाणून घेण्यासाठी आज आपण इथे एकत्र आलेलो आहोत. विदर्भ ही जी महाराष्ट्रातली भूमी आहे ही अनेक गोष्टींसाठी जशी प्रसिद्ध आहे तशीच विदर्भाचं सगळ्यात महत्त्वाचं जर स्थान किंवा तीर्थक्षेत्र म्हणायचं झालं तर आपल्या सगळ्यांना शेगाव आठवतं. शेगावी वस्ती करून असतो आहे कृपाळू किती, त्यासी वंदन जो अनन्य करीतो संपेल त्याची भीती. नाना दाखवितो उदाहरण तो होतो जणू माऊली, लीलांच्या पुढती सरे भ्रम पहा भक्तास तोच सावली. असे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज. त्यांचं स्मरण, त्यांच्याविषयीचं चिंतन शेगावीचा राणा या पुस्तकातून प्रगट झालेलं आहे. आजच्या या कार्यक्रमात मी भैरवी देशपांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या सोबत या कार्यक्रमात आहेत त्या म्हणजे आजच्या उत्सवमूर्ती माननीय विजयाताई ब्राह्मणकर, त्याचबरोबर लोकव्रतच्या संपादक माननीय माणिकताई घारपुरे आणि आपल्या शुभचिंतक, लेखिका, मार्गदर्शक माननीय वीणाजी रणदिवे. तेव्हा कार्यक्रमाला पुढे नेताना सर्वप्रथम आमंत्रित करूया माननीय माणिकजींना. जय गजानन. सगळ्यांना नमस्कार. विजयाजींशी लोकव्रत प्रकाशनाचा तसा स्नेह जुनाच आहे. यापूर्वी आम्ही विजयाजींची घन ओथंबून आले ही कोरोना काळात घडलेल्या घटनांवर आधारित एक सकारात्मक कादंबरी प्रकाशित केली आहे. त्यानंतरचा शेगावीचा राणा हा चरित्रात्मक ग्रंथ आज प्रत्यक्ष शेगावला श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनी त्यांच्या चरणावर अर्पण करून प्रकाशित होतो आहे, यासारखा दुसरा आनंद नाही. या पुस्तकाच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांच्याच हातून महाराजांची सेवा घडली. याआधीही ईश्वरानं अशीच सेवा करून घेतली आहे. परब्रह्म ही संत निवृत्तीनाथांवरली कादंबरी, संत साम्राज्ञी ही संत मीराबाईंवरची कादंबरी आणि कांतीब्रह्म ही संत एकनाथांवरील कादंबरी प्रकाशित करण्याची संधी लोकव्रतला लाभली. आणि ही काही सामान्य संधी नव्हती. ह्या संधीला आम्ही भाग्य समजलं आणि ज्या श्रद्धेने लेखिकांनी ही पुस्तकं लिहिली त्याच श्रद्धेने आम्ही ती प्रकाशित केली. शेगावीचा राणा या भक्ती ग्रंथाच्या निर्मितीमध्ये माझा अल्पसा वाटा आहे, याचा आज खूप आनंद होतोय. या ग्रंथाच्या कामाला सुरुवात केली, काम अर्ध झालं सुद्धा, आणि अचानक त्यात खूप अनपेक्षित अडचणी यायला लागल्यात. त्या अडचणी कधी तांत्रिक होत्या, कधी वैयक्तिक होत्या, यात बराच कालावधी गेला. मग आम्ही सगळे शेवटी महाराजांना शरण गेलो आणि त्यांची प्रार्थना केली की आता तुम्हीच हे कार्य आमच्याकडनं पूर्ण करून घ्यावं. आणि मग त्यांचं नाव घेतलं आणि कामाला नव्याने सुरुवात केली. आणि सांगण्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर कुठलीही अडचण न येता आम्ही वेळेत काम पूर्ण करू शकलो. ही सगळी महाराजांची कृपा. या काम करण्याच्या कालावधीत आम्ही मनानं शेगावात वावरत होतो. म्हणजे देहानं इथे होतो आपापल्या घरामध्ये, पण मनाने शेगावात होतो. म्हणजे इतकं आम्ही शेगावात राहायचो की एकदा फोनवर बोलताना माझा मावस भाऊ म्हणाला की मी शेगावला जाणार आहे. तर मला वाटलं की अरे हा आपल्याकडेच येतोय, आता आपल्या भेटीचा योग आहे. म्हणजे इतकं इतकं आम्ही शेगावात पोचलेलो होतो. तादात्म्य पावणे म्हणतात ते हेच नाही का. ही सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी विजयाजींचे आभार मानते आणि त्यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा देते. मला विजयाजींना असं विचारायचंय की हा इतका अनमोल ग्रंथ लिहिण्यामागची तुमची नेमकी भूमिका काय आहे? नमस्कार. नेमकी भूमिका म्हणजे अलीकडे काय व्हायचं की रोजच शेगाव, तिथले भक्त, गजानन महाराज अस्वस्थ करायचे, सारखे मनात यायचे, त्यांचे चमत्कार मनात यायचे आणि मन अस्वस्थ वाटायचं. गजानन महाराजांची पोथी आपण
अनेकदा वाचली आहे, पण असं कधी घडलेलं नव्हतं. मग आता तसं हे का घडतं? ज्या बंकटलालाच्या घरी गजानन महाराज अगदी सुरुवातीला राहिली, त्या घरामध्ये त्या घराचं मंदिर झालं, पण ती या घरातील बाईचं कुठेच उल्लेख नाही. हे मनाला सारखं डाचत होतं की बा ती बाईने किती कष्ट केले असतील. त्यावेळेला चुलीजवळ तिचं ते रांधणं, अनेक प्रकारचे प्रसाद करणं, प्रत्येकाला काय काय लागतं ते बघणं, येणाऱ्या जाण्याची उस्तनवारी, हे बरोबर. सगळं असूनही तिचं त्यात कुठेही पूर्ण पोथीमध्ये, सबंध पोथीत कुठेही उल्लेख नाहीये. खरंय. त्यानंतर मला अस्वस्थ करत होतं ते जानकीराम सोनाराची बायको. तिने अक्षय तृतीयेच्या दिवशी किती खपून स्वयंपाक केला असेल. हम्म. त्यात त्या अळ्या पडतात अळ्या पडल्या. हा त्या चिंचवणीमध्ये, आणि तो प्रसंग पण मला हे लागला, पण तिचा सुद्धा कुठेच उल्लेख नाही. आणि त्याच्यामुळे असं वाटत होतं की आपण काहीतरी निसटलेले प्रसंग आणि निसटलेल्या व्यक्ती आपण यातनं व्यक्त कराव्या. कादंबरी पूर्ण झाली आणि मग मी ते शिरेजीला फोन केला की म्हटलं अशी अशी कादंबरी आहे गजानन महाराजांवर लिहिलेली, छापाल का? तर म्हणाले की गजानन महाराजांना कोण नाही म्हणेल. आणि त्यांनी ते अगदी हसत हसत कबूल केलं. कादंबरी तयार होतानाचा जो प्रवास होता तो खूप सुखद होता. आणि त्यात पुन्हा माणिकताई घारपुरे, अनेकदा आमचे फोन व्हायचे, चर्चा व्हायची. हा प्रकाशनाचा प्रवास खूप सुखावह आणि सुरेख होता. माणिकताईंची नजर तर खूप बारीक, अगदी बारीक बारीक चुकाचं लागली त्या दिवसात. मग लहान लहान गोष्टींवरून आमची चर्चा चालायची. कुठलीच गोष्ट त्यांच्या नजरेतून सुटत नाही, हे फार महत्वाचं. मध्ये पानण हा शब्द आलेला होता आणि तिथे त्यांनी केलं होतं पानन. फायनल प्रूफ माझ्याकडे तपासायला आलं आणि मग मी ते त्यांना फोन केला, म्हटलं की बा इथे पानन पाहिजे. त्या म्हणाल्या की पानंदच पाहिजे. आणि त्यांनी त्याचे फोटो काढून सुद्धा डिक्शनरीतनं काढून मला तो पाठवला. म्हटलं तुमचं खरं आहे, पण चूक मी नाही, कारण आमच्या वऱ्हाडीमध्ये पानन हा शब्द नाही, बरोबर. पानणच म्हणतात. अशा प्रकारे आम्ही ते चर्चा करायचं आणि ती कादंबरीचा प्रवास खरंच खूप सुरेख आणि छान, म्हणजे मग काय म्हणतात त्याला, सुखद असा होता असं म्हणाल काय हरकत नाही. आमच्यासाठीही तो एक आस्थेचा प्रवास होता विजयाजी. हो. कारण खरोखर आमच्या इकडे म्हणजे शेतामधून जी जाते वाट, हो, बरोबर. बरोबर. जंगलामधून, ती हं, अरुंद वाट असते. तिला हं. मराठी भाषेत तिला पांदणच म्हणतात. पांदण, हा, बरोबर. बोली भाषेत तिला असं हा, पांदणच बोली म्हटलं भाषेत, जातं. बोली बरोबर. भाषेत पांदण म्हणतात. माझ्याही शब्दसंग्रहात भर पडली. हा, योगायोगाने पहा, म्हणजे हा पण एक योगच म्हणायला हवा की आपण चार वैदर्भीय व्यक्ती आजची स्क्रीन शेअर करतोय. आणि विदर्भातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयाच्या फार जवळ असलेलं जे संत श्रेष्ठ गजानन महाराज यांचं व्यक्तिमत्व आहे, त्याचा त्या निमित्तानं का होईना आपण थोडासा एक उल्लेख करू शकतोय म्हणा, किंवा एक सेवा आपली सगळ्यांची रुजू होते. जसं आता माणिकताई म्हणाल्या ना त्यांच्या मनोगतात, की प्रत्येकाने आपापल्या कडून सेवा रुजू करण्याचा प्रयत्न केला या पुस्तकासाठी. प्रत्येकाचं जे जे काही काम आहे विभागलेलं, त्यानुसार प्रत्येकानं आपापली भूमिका अत्यंत चोखपणे पार पाडली. आणि सगळ्यात मानाचं स्थान जे प्रत्येक पुस्तकात असतं ते असतं प्रकाशकीय. म्हणजे लोकभरात प्रकाशनचं जे प्रकाशकीय असतं हे सुद्धा त्या पुस्तका इतकंच वाचनीय असतं. आणि बहुतांशी वेळेला हे प्रकाशकीय माननीय डॉक्टर शिरीष कुलकर्णी सर यांनी लिहिलेलं असतं. तेव्हा वीणाजींकडून आपण त्या प्रकाशकीय मधला काही अंश ऐकूया. अगदी. नमस्कार सर्वांना, जय गजानन. आणि मला या भक्ती सेवेत सहभागी करून घेतले त्याबद्दल लोकव्रत प्रकाशनचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि हे प्रकाशकीय वाचते. शेगावीचा राणा. भक्तांसाठी कादंबरी रूपी महाप्रसाद. अति प्राचीन काळी शृंग मुनींनी वसवलेले शेगाव हे परब्रह्म स्वरूप संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाने पदस्पर्शाने परीस झाले. याच शेगावीच्या राण्यावर कादंबरी लिहिण्याचे महद्भाग्य माननीय विजयाताई ब्राह्मणकरांना लाभले. लेखणीद्वारे परब्रह्म सद्गुरू चैतन्य पुरुष श्री गजानन महाराजांवरची कादंबरी म्हणजे भक्तांसाठी महाप्रसाद आहे. या ग्रंथाद्वारे
विजयाताईंची अक्षरसेवा घडून आली आहे. लोकव्रत प्रकाशनाची देखील सेवा श्री गजानन महाराजांनी स्वीकारली. हे त्यांच्यावरील भक्ती आणि सेवेतून प्राप्त झालेल्या पूर्वपुण्यामुळेच. गजानन महाराजांचे श्री गजानन विजय वाचून आलेली तृप्ती माझ्यासह लक्षावधी श्रद्धाळूंनी अनुभवली. मात्र प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक परब्रह्म सद्गुरू गजानन महाराजांवर कादंबरी व्हावी ही त्यांचीच इच्छा आणि कृपा. एक प्रकारे विजयाताई ब्राह्मणकरांच्या लेखणीवर महाराजांचीच कृपा झाली असल्याचा प्रत्यय कादंबरी वाचताना अनेकदा येतो. महाराजांचा पिठलं भाकरी मिरचीचा प्रसाद अनुभवल्यानंतर पवित्र मनाने पाण्याचा घूट घेतल्यावर जसे दैवी ईश्वरी कवच प्राप्त झाल्याचे समाधान प्राप्त होते, तसा अनुभव ही कादंबरी वाचताना येतो. दुःखांना व्यापून टाकणाऱ्या मानवी आयुष्याला दिशा दाखवणारे प्रत्यक्ष सद्गुरू दुःख हरण करण्यासाठी जन्म घेतात. कलियुगातही आपला हात ईश्वराच्या हातातून ते सुटू देत नाहीत. त्यांचे स्मरण हे शुभं करोती समान आल्हाददायी असते. ईश्वराचे निर्गुण रूप आपल्या सामान्य दृष्टीला सहज समजत नाही आणि म्हणूनच सद्गुरू सगुण रूपात जन्म घेतात. श्री गजानन महाराज भक्तांच्या योगक्षेमाची आजही काळजी घेत असतात. याच जन्मातील नव्हे तर जन्मजन्मांतरीचा अंधकार दूर करण्यासाठी सद्गुरूंचे स्मरण अनिवार्य आहे. सद्गुरूंची अनेक रूपे आहेत. त्यांच्या कृपेचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. द्वैताची समाप्ती हे भक्तांचे जीवन ध्येय होणे गरजेचे असते. पण ते होताना श्री गजानन जय गजानन गणगण गणात बोते म्हणता म्हणता स्वतःचा विसर पडू लागतो. ही सद्गुरूंचीच कृपा. या कृपेचा लाभ लक्षावधी भक्तांना झाला आहे. कलियुगातला मानव धर्म श्रद्धा, भक्ती, कर्तव्य आणि जन्माचे कारण विसरू लागला आहे. मानव धर्म जपण्याचा आणि मानवी जन्म घेण्याचा हेतू साध्य करण्यासाठी देखील एकट्यानेच प्रवास करावा लागतो. मात्र जर सद्गुरूंवर आपली अपार अनिवार्य श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेमुळे एकटेपणातील द्वैताचे अद्वैत होऊन श्री गजानन महाराज आपली सोबत करतात. हाही लाखो भक्तांचा अनुभव आहे. काहीच न मागता फक्त देणारे असे श्री गजानन महाराज आपल्या सर्वांच्या जगण्याचा आधार होतात. या कादंबरीतून गजानन महाराजांचा साक्षात्कार होतो. ही कादंबरी वाचताना आत्मसाक्षात्कार देखील होतो. श्री गजानन महाराजांची ही सेवा त्यांचे चरणी श्रद्धापूर्वक अर्पण करताना ही सेवा घडवून घेतल्याबद्दल आम्ही त्यांचेच चरणी हे शरण समर्पण करीत आहोत. रसिक वाचकांना हा महाप्रसाद आवडेल याची खात्री आहे. न्यून ते आमच्याकडे, उत्तम ते समर्पण या भावाने हे पुस्तक प्रकाशित करताना धन्यता आणि आनंद होत आहे. जय हिंद. डॉक्टर शिरीषजी कुलकर्णी. वा, वाह. धन्यवाद. माननीय शिरीष सरांनी जितकं मनापासून हे लेखन केलेलं आहे तितकंच मनापासून तुम्ही याचं वाचन केलं आणि नक्कीच ते श्रींच्या चरणी अर्पण झालं असेल याबद्दल किंचितही शंका नाही. खरं म्हणजे विजयाताई ब्राह्मणकर हे नाव जसं माणिकताई म्हणाल्या त्याप्रमाणे लोकव्रत प्रकाशनाच्या कुटुंबातलं नाव आहे आणि विजयाताईंनी अनेक प्रकारच्या अनेक साहित्य प्रकार हाताळलेत असं पण आपल्याला लक्षात येतं. मला विजयाताईंना पहिला प्रश्न हाच विचारावासा वाटतोय की आता हे जरी कादंबरी असली तरी हे चरित्र लेखन आहे, तर चरित्र लेखनाकडे वळावं असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे काय त्यामागची नक्की प्रेरणा? खरं सांगायचं तर मी प्रथम सामाजिक कादंबऱ्या लिहिणार. सामाजिक आणि कुटुंब कादंबऱ्या हे माझं लिखाण होतं. बरोबर. परंतु पुढे कसं तुकाराम महाराज मी कधी कधी वाचत गेले. ते वाचताना मला आवली आठवायची. आवली आठवली की तिच्याबद्दल जे जनमानसात होतं
की ती आकाशताळी आहे, भाणकुदळ आहे वगैरे. हा 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 पण एक लक्षात द्यायचं की तुकाराम महाराज खूप मोठे होते, पण आवली काही लहान नव्हती, ती त्यांची सावली बरोबर होती खरं तर. बरोबर संत बरोबर शिरोमणी ते झाले, पण तो एक एक पायरी संतपदाची ते चढत गेले, तर पहिली पायरी आवली होते हे विसरून नाही ना चालत. हम्म त्याच्यामुळे मग मी आवली बदल घ्यायचं ठरवलं, तिची बाजू मांडण्याचं ठरवलं, अंधारातल्या आवलीला प्रकाशात आणायचं ठरवलं आणि जनमानसात तिची असलेली प्रतिमा उजळ करण्याचं हे मनाची ठरवलं. आणि मी माझी ती पहिली कादंबरी लिहिली, आवली तू होतीस म्हणून. अशा रीतीने मी मग चरित्रात्मक कादंबरी केली. अच्छा. एकूण मला असं वाटतंय विजयताई, आपण आत्ता जे काय बोलतोय म्हणजे मागच्या 10-15 मिनिटात, त्यावरनं मला असं वाटतंय की कुठली तरी स्त्री ही तुमच्या लेखनाला कारण ठरतीये प्रत्येक वेळेस, आणि कदाचित तिच्याकडनं तुम्हाला जास्त प्रेरणा मिळते लेखनाची. जसं आता तुम्ही आवली यांचं चरित्र लिहिलं आहे त्याबद्दल बोललात, आणि जे तुम्ही कारण सांगितलं की ही कादंबरी लिहिण्यामागची तुमची काय भूमिका होती, तेव्हा सुद्धा तुम्ही सांगितलं की प्रेरणा तुम्हाला कुठे मिळाली, बंकटलालाच्या आईने काय म्हणजे कष्ट घेतले असतील ते सुद्धा लोकांसमोर आणावे, म्हणजे हा एक समान धागा मला वाटतोय. मग या चरित्राखेरीज म्हणजे जे आपण आता या कादंबरीविषयी बोलतोय, शेगावीचा राणा, त्याखेरीज तुम्ही आणखीन किती चरित्र म्हणजे लिहिली आहेत का, अशी आणखीनही काही? हो, लिहिली आहेत ना. अब्राहम लिंकन. अब्राहम अरे लिंकन बापरे. त्यांचा धडा आम्हाला चौथीत असताना होता पहा. हो हो. जवळपास एक प्रकारचे भारावले पण होतं त्या व्यक्तीविषयी, तर त्याच्यामुळे त्यांच्याविषयी एक कादंबरी लिहिली. त्याच्यानंतर अच्छा. संत टोकोबा लिहिलं. म्हणजे हम्म. पंढरीला गेलं की ते असं त्यांची समाधी पाहिली कसं वाटायचं की या समाधीतनं आवाज विठ्ठल 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 येतो की काय. हा तिथं हा. गेल्यानंतर असं वाटतं कुठेतरी इथे नामदेवाचं घर असेल, कुठेतरी जनाबाई इथे राहत असेल, हे असं सगळं मिळत होतं. आणि संत चोखोबा ही लिहिलं गेली. अच्छा. त्याच्यानंतर मी कान्होपात्रा लिहिली, अरे पण वा. कान्होपात्रा हा. अजून प्रकाशित व्हायची आहे. अच्छा व्हायची. अच्छा. हा. हम्म. संत चोखोबा आलेली आहे, अब्राहम लिंकन आलेले आहे. आणि आवली त्याच्यानंतर तू आता असतीस, तू आणि होतीस आता म्हणून. हा. शेगावीचा राणा. अरे वा. म्हणजे तुम्ही भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या नाही तर महाराष्ट्राबाहेरच्या बाहेर. सुद्धा व्यक्तींवरती व्यक्तिचरित्रण लिहिलेलं आहे त्यांचं. मला असं विचारायचंय, जसं आता भैरवी म्हणाली की अख्ख्या विदर्भाचं आराध्य दैवत म्हणजे श्री गजानन महाराज आहेत, तर तुमची त्यांच्यावरची श्रद्धा ही कधीपासून आहे? तसं सांगायचं तर आमच्या लहानपणी घरातील वातावरण अतिशय धार्मिक होतं. म्हणजे असं भजन पूजन, आजूबाजूला कथा कीर्तन, बाकी अशी काही खूप करमणुकीची साधनं नव्हती ना त्यावेळेला, 70-75 हा वर्षापूर्वी. बरोबर. तर कथा कीर्तन खूप चालायची, पोथ्या चालायच्या याच्यामध्ये. मग त्यानंतर श्रावण सोमवारच्या कहाण्या झाल्या, तर आदित्य नारायणाची पौषामधल्या कहाण्या झाल्या. हे ऐकत ऐकत आमचं लहानपण गेलेलं. आणि त्याच्यातूनही शेगावचं महाराजांचं माहिती नाही, पण खूप असं त्यांच्या प्रति भक्ती होती. शाळेत मी 7वी-8वीत असेल तर आमची सकाळची शाळा असायची. सकाळची शाळा गेलं की थंडीच्या दिवसात काही आम्ही आंघोळ करून जात नव्हतो. मग तिकडून आल्यावर आंघोळ करायची, नळ नव्हते, विहिरीचं पाणी काढायचं, त्याच्यानंतर मग एक अध्याय वाचायचा. बरोबर. हे अगदी ठरलेलं. त्याच्यामुळं शेगावचे गजानन जे महाराज आहेत ते खूप आधीपासून मनात वसतीला असलेले, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी असं लिहावं असं फार वाटत होतं. कादंबरी लिहिताना जी सामान्य जी काल्पनिक असते, त्याच्यामध्ये लेखकाला पूर्ण सूट असते. तो काहीही लिहू शकतो त्याची कल्पना म्हणून. पण चरित्र जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण आपल्या मनाने काही लिहू शकत नाही. म्हणजे ती एक जबाबदारी असते की जशा घटना घडल्या त्याच क्रमाने आणि तशाच त्या चरित्रात्मक कादंबरीमध्ये आल्या पाहिजे. हम्म. अ, असं असल्यामुळे त्या चरित्राचा पूर्णतः अभ्यास करावा लागतो. तर तसं हे चरित्रात्मक ही कादंबरी, शेगावीचा राणा ही कादंबरी लिहिताना तुम्ही पूर्वतयारी अशी कोणती केली? पूर्वतयारी अशी तर खूप नाही केली, पण मनात सतत चिंतन आणि मनन चालू असायचं. अनेक घटना आठवत राहायच्या. आणि ती मगाशी सांगितलंच तुम्हाला की बंकटलालाची आई, सोनाराची बायको, ह्या तर मला खूप अस्वस्थ करून गेल्या. आणि त्यांना मी हेही सांगितलं की जेव्हा मी कादंबरी लिहिल ना, तर बंकटलालाची आई तुम्ही माझ्या कादंबरीत नक्की असाल. हम्म. आणि एकदा लिहायचं ठरवलं की मग सारे स्रोत
आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम परमेश्वर करतो, एवढं मात्र नक्की. की जे कुठल्याही विषयावर लिहायचं जेव्हा ठरवतो, तेव्हा त्या कुठल्या ना कुठल्या रूपाने ते आपल्यापर्यंत त्याचे संदर्भ पोहोचत जातात आणि अशा रीतीने ती कादंबरीला सुरुवात झाली. विजयाताई, हम्म, मला एक प्रश्न विचारावासा वाटतो हम्म. की तुम्ही अशी बरीच चरित्रे लिहिली, पण हे पुस्तक पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मनात आता नक्की काय भावना आहेत? साधारण ही कादंबरी लिहायला मला 4-5 महिने लागले. म्हणजे 1 वर्ष एका कादंबरीत जातं. कारण त्यात प्रूफ हे तपासणं, परत आपण डोळा खालून घालतो. ह्या गोष्टी चालूच असतात. तर ती झाल्यानंतर तर मग म्हणजे काय खूप रीतं वाटत होतं, की म्हणजे एखादं मुलाचं नाळ तुटल्यानंतर कसं होतं, आईपासून वेगळं होतं. म्हणजे आतापर्यंत मनात वसलेलं असलेलं शेगाव, तिथली ती पात्र, ते सगळं महाराज, त्यांचे ते चमत्कार, गावोगावी त्यांनी केलेले चमत्कार, म्हणजे अद्भुतच होतं सगळं त्यांचं. अगदी. ते सगळं अद्भुत होतं आणि ते सगळं मनात यायचं आणि ते एकदा पूर्ण झाल्यानंतर खूप खाली पण आलं आणि सगळं शेगाव वस्तीला आलेलं ते सगळं त्यावेळेला संपलेलं वाटलं. आणि मी खूप रिकामी रीती झाली त्या क्षणाला. अरे वा. असंच याबाबतच आणखी मला एक प्रश्न विचारावासा वाटतो तुम्हाला, हम्म, की विजयाताई, सामान्य माणूस हम्म. भक्तिभावाने पूजा वगैरे तर करतोच, पण त्या सामान्य माणसाच्या आयुष्यात श्रद्धा आणि भक्तीचे किती महत्व आहे? खरं सांगू का ताई, सामान्य माणसाचं जीवन हे सुख दुःखाने भरलेलं असतं. त्याला कुठेतरी एक श्रद्धा भक्ती हवी असते, कुठेतरी पाठबळ हवं असतं. तो त्यात भक्ती करून तो आपले दुःख त्यात विसरू बघतो. हे अगदी आपण संतांपासून बघितलं ते संतांनी हेच सांगितलं, की देवाची तुम्ही आराधना करा, देवाचं सतत नामस्मरण करा, तो तुम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवेल. आणि संत म्हणजे काय असतात, संत हे देव आणि भक्त यांना जोडणारा दुवा म्हणजे संत असतात. अगदी. त्याच्यामुळे लोकांना, भक्तांना देवापेक्षाही संत हे जवळचे वाटतात. आणि जीवनात अनेक ताप असतात, अनेक अकस्मात धक्के बसतात, सुख दुःख येतं जातं, सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख येतं हे माहीत असूनही त्या क्षणाला आपण कोलमडून पडतोच पडतो आणि जीवाचा उन्हाळा व्हायचा तो होतोच होतो. अशा वेळी मग ते नामस्मरण असतं किंवा ती भक्ती असते, ती आपल्याला तारून नेते किंवा जगण्याचं बळ देतं. अशा ऊर्जा, तऱ्हेने ऊर्जा कुठेतरी मिळते, ऊर्जा हवी ऊर्जा असते. मिळत जाते, ऊर्जा मिळते. खरंय. तुम्ही ऊर्जा मिळते याच्यावरून मला आठवलं की घरी असताना आपण पूजा करतो तेव्हा सुद्धा आपल्याला ऊर्जा मिळते. ऊर्जा पण मिळते. जे तीर्थस्थान आहे महाराजांचं, शेगाव म्हणजे आपल्या विदर्भाची ती पंढरीच आहे. तिथे गेल्यावर नेमकी काय भावना तुमच्या मनात निर्माण होते? म्हणजे वारीला कसे नियमित जाणारे लोक आहेत तसं तुमचं शेगावी जाणं होतं का नियमित? किंवा हो, अधूनमधून जातो आम्ही तिथे शेगावला. आणि तिथून परत येताना काय असतं तुमच्या मनात? म्हणजे ही कादंबरी लिहिणं झाल्यावर तुमचं जाणं झालं का शेगावला? नाही, अशात नाही झालं. नाही झालं, नाही झालं. मग आता आणि तुम्ही सांगू का, जाल तर आपण पंढरीत बरोबर जाऊ, पुस्तक हो, घेऊन जाऊ नक्की आपण नक्की बरोबर. ठरवून जाऊया. म्हणजे शिरीषजींनी पाठवलं आहेच शेगावला आजसाठी पुस्तक. मला असं वाटतं भैरवी आज विजयाजींनी पण आज एका महाराजांच्या मंदिरात. मंदिरामध्ये पुस्तक ठेवलेलं आहे. तर आपल्या प्रेक्षकांना ते फोटो दाखवू ना प्लीज. हो. या आजच्या आज अनुभवाबद्दल थोडस सांगा तुम्ही. पुस्तक हो, कुठे घेऊन एक गेला? भैरवी आणि फोटो दाखवतेच आहे. हा, म्हणजे फोटो बद्दल तर बोलतेच, पण त्याचे थोडं सांगते की पंढरीस आपण जेव्हा जातो तेव्हा हा, मंदिरात शिरण्यापूर्वी आपल्याला असा अश्रू मावत नाही आपल्या डोळ्यामध्ये. आणि ते खरंय. विठ्ठलाला बघताना तर म्हणजे डोळे पुसतच त्याला बघावं लागतं. असंच अगदी त्या खरं. शेगावला गेल्यानंतर महाराजांचं दर्शन घेताना होतं, की तो म्हणजे मन भरून येतं. त्यांची ती गादी, तो पलंग, खूप एक असीम शांतता पुस्तक. मिळते मनाला. मनाला शांतता म्हणजे मिळते. हिंदीत जसा तो शब्द आहे ना, सुकून, हा हा. सुकून. ते तसा तो सुकून असतो, मनभर शांतता. म्हणजे आणि असं वाटतं की आजूबाजूच्या रस्त्यांवर इथे कुठेतरी सद्गुरूची पावले उमटली असतील, नमन करावंच वाटतं सगळीकडे, असं अशी हो, तऱ्हेची खरंच आहे. भावना ते मनामध्ये अगदी येते. खरं. प्रत्येक भक्तात तिथे माऊली दिसायला हा, लागते. माऊली, अगदी अगदी. तिथलं शांत वातावरण, तिथलं शांत, खूप शांत स्वच्छ, वातावरण, अगदी. असं स्वच्छ. महाराष्ट्रात असं कोणतंच तीर्थस्थान नाही हा. जे शेगाव आहे.
आणि माऊली म्हणून म्हणणं हे सगळं माऊली आणि माऊली एकमेकांना अगदी प्रेमाने माऊली म्हणून ती आपलं काही चुकलं असेल तर ते सांगतात की माऊली तुम्ही असं बरोबर करा. बरोबर आहे बरोबर खूप छान वाटतं. आहे. आणि येताना एक खूप शांतता, एक मनाला काय म्हणतात ऊर्जा प्राप्त होते आणि आपण तिथून परत येतो अशी गंमत. आपण ज्या पुस्तकाविषयी चर्चा करतो आहे अ, ते पुस्तक होणं किंवा आम्हा सगळ्यांकडून ते अ, गजानन महाराजांनी करवून घेणं हा एक अत्यंत सुदैवी असा योग लोकव्रत प्रकाशनच्या पण आयुष्यात आला असं वाटतं किंवा त्याच्या प्रवासात आला. असे अनेक आनंददायी प्रसंग मला वाटतं प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. आता हा जो फोटो आपण बघतो आहे या फोटोमध्ये मी तुम्हाला दाखवते. या फोटोमध्ये बघण्यासारखी जर का सगळ्यात महत्त्वाची काही गोष्ट असेल तर ती म्हणजे या सगळ्यांच्या चेहऱ्यांवरचा आनंद. तो आनंद जेवढा पुस्तक पूर्ण होण्याचा, त्याच्या प्रकाशनाचा किंवा गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करण्याचा आहे, त्याचबरोबर तो आनंद पाठीशी गजानन महाराज आहेत या विश्वासाचा आणि या खात्रीचा सुद्धा आनंद आहे. या पुस्तकाचा जे मुखपृष्ठ आहे ते सुद्धा तितकंच प्रेक्षणीय, देखणं आणि जसं सरांनी त्यांच्या संपादकीयमध्ये महाप्रसाद या शब्दाचा वापर केलेला आहे, मला वाटतं की प्रसाद स्वरूपातच हे मुखपृष्ठ सुद्धा आपण आपल्या समस्त जे श्रोते वाचक आहेत त्यांना आपण अर्पण करूया. माणिकताई, मुखपृष्ठ दाखवू मी इथे? हो हो हो. ते आता तर मुखपृष्ठ अतिशय सुंदर आणि देखणं असं हे या पुस्तकाचं मुखपृष्ठ आता तुम्हाला मी 1 मिनिटात दाखवतेय. त्यावरचा म्हणजे ते मुखपृष्ठ बघतानाच मनात जी भावना निर्माण होते ती भक्ती भावनेखेरीज इतर कुठलीच भावना नसते. तर हे आहे शेगावीचा राणा या पुस्तकाचं देखणं असं मुखपृष्ठ. आणि हे सुद्धा गजानन महाराजांच्या कृपेने अत्यंत सुंदर असं तयार झालं आणि पुस्तकाची शोभा हे मुखपृष्ठ वाढवत आहे. विजयाताई, या शेगावीच्या राणा या पुस्तकात तुम्ही अनेक पात्र रंगवून लिहिली आहेत. तर माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला सर्वाधिक कोणत्या पात्रांनी प्रभावित केलं? म्हणजे कोणतं पात्र तुम्हाला लिहिताना अधिक आवडलं, म्हणजे लिहिताना अधिक त्याच्याविषयी आणखी लिहावंसं वाटलं? अर्थातच बंकटलालाची आई. ती पात्र त्याच्यात नाही आहे, पण त्या नसलेल्या बाईमुळे मला ही कादंबरी लिहावीशी वाटली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण तिथे बघा कुठेही कुरकुर नाही, कुठेही कुरबुर नाही, किती शांततेने सगळं तिने पार पडलं असेल एवढ्या लोकांचं. म्हणजे आपल्याकडे 4 पाहुणे आले तर आपल्याला जरा प्रश्न पडतो, तिने महिनोनी महिने वर्षे ती कशी जबाबदारी पार पडली असेल. त्यामुळे मला ते पात्र खूप आवडतं. आणखी दुसरं आम्ही एक आठवण इथे सांगते की आम्ही बाळापूरला होतो. माझे मिस्टर तिथे तहसीलदार होते त्यावेळेला. तर तिथे मेन लाईनला बाजारात गेलं की मला ते जिथे महाराज बसलेले होते आणि तो पोलीस त्यांना जबरदस्तीने उचलण्याचा प्रयत्न करतो, सारखी मला असं वाटायचं इथेच कुठेतरी असेल ना रस्त्यावर तिथे बसलेली. हे अशा घटना खूप म्हणजे मनाला अगदी म्हणजे महाराज कसे खूप मनामध्ये अगदी रुजलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. खूप छान. असं आपण म्हणजे आता जे काही बोलतोय या विषयावर, पण आता आणखीन एक विषय वारंवार चर्चेला जातो आजकाल, तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण खूप बोलतो. तशीच एक गोष्ट खरं म्हणजे कल्पना आहे, अजून ती प्रत्यक्षात अस्तित्वात आलेली नाही. पण समजा विजयाताई तुम्हाला एका टाइम मशीन मध्ये बसवलं आणि तुम्हाला काही वर्ष मागे जायला मिळालं, तर गजानन महाराजांच्या चरित्रात किंवा आयुष्यात घडलेल्या कुठल्या प्रसंगाला तुम्हाला स्वतः उपस्थित राहायला आवडेल? प्रसंग मला आवडेल पहिल्या अध्यायातला पहिलाच प्रसंग, जे बंकटलाल आणि त्याचा मित्र ते जातात आणि त्याला ते
एक हम्म. झाडाखाली ते ढिगाऱ्यावरती बसून पत्रावळीचा ढीग पडलेला पत्रावळ्याचे. आहे हा. आणि कैवल्य दाणे तिथले ते शीत वेचून खातायत. किती हम्म. अनुभव म्हणजे आणि ते पहिल्यांदा दिसत आहेत त्या शेगावामध्ये पहिल्यांदा दिसत आहेत त्याच्यामुळे तो पहिल्यांदाच आपण त्यांना बघावं असं मला हम्म. नक्कीच वाटेल. आणि त्यांनी वा. त्याच्यातून हे दिलेलं आहे म्हणजे काय म्हणतात त्याला संदेशही दिलेला आहे की अन्नाची हो. तुम्ही नासाडी करू नका, अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरेविशी जगदिशा आपण म्हणतो. ते ओवाळाचं पाणी पितात तिथे वगैरे. हो. म्हणजे पहिल्यांदा ते तिथे त्या बंकटलाला दिसले. आपणही असं वाटतं की आपण त्यांना पहिल्यांदा ते कसे दिसले ते बघावं. वा. म्हणजे वा. आजची जी तिथी आहे माघ वद्य सप्तमी, एक्झॅक्टली. त्याच तिथीत तुम्हाला तिथपर्यंत जायला आवडेल. आवडेल. वा. खूप छान विचार आहे. भैरवीजींनी हा प्रश्न विचारला तेव्हा मी पण विचार करत होते. म्हणजे त्या पुस्तकातली सगळी प्रकरणं माझ्या डोळ्यासमोरून तरळली की आता तुम्ही काय उत्तर देता हम्म. देता आणि त्या आता जे उत्तराकडे. विजयाताई बोलत होत्या ना, हं, की मला तिथे जायला आवडेल, तर हं. मला पण असा तो प्रसंग असा अगदी म्हणजे अगदी. दिसत होता. डोळ्यांसमोर तरळून गेला. वाटत बरोबर. होतं कुठेतरी की बरोबर. दिसतोय तो. नाही, पुस्तक अवश्य वाच. म्हणजे आणखीन टाइम मशीन सारखंच हम्म. पुस्तक आहे ते अगदी असं मी म्हणेन. अगदी अगदी म्हणजे टाइम नक्कीच. नक्कीच. मशीन नक्कीच. सध्या तरी कल्पनेत आहे, वास्तवात नाहीये. हम्म. तसं असतं तर आपण सगळेच गेलो असतो ना तिथे. म्हणजे कदाचित. महाराजांचं दर्शन आपल्याला याची देही याची डोळा झालं असतं. पण हम्म. दुर्दैवानी तसं मशीन नाहीये. पण आपल्याकडे विजयाताईंनी लिहिलेलं शेगावीचा राणा हे पुस्तक आहे. आणि आपल्यासाठी तेच टाइम मशीनचं किंवा टाइम कॅप्सूलचं काम करू शकतो. बरोबर. हा ग्रंथ वाचताना. आणि हा हा. आणि मला एक सांगायचं होतं की हा, माझ्या बोला. हातून म्हणजे मी ही कादंबरी लिहिली असं मला वाटतच नाही. असं वाटतं कुठेतरी गजाननाने ती माझ्या हातून लिहून घेतली आहे की काय. कारण की बरोबर. आपण लिहिणारे कोण ना कोणतरी आपल्या पाठीमागे अशी शक्ती उभी राहते की जी आपल्याकडनं ते काम करवून घेते. करून घे. खरंय, खरंय. हा, खरंय, असं खरंय. मला आणि वाटतं. ही ही श्रद्धा कादंबरी असणं ही गरजेचं असतं. त्यामुळे बरोबर. मी ही श्रद्धा कादंबरी असणंही लिहिली हे गरजेचं श्रेय असतं. मी घेतच नाही. त्या आणि त्या अनंत चराचराला व्यापून उरलेल्या त्या कोटी कोटी ब्रह्मांड नायकाला मी मनापासून काय नमस्कार करते. त्यांचे चरण स्पर्श करते. वा. पुस्तक वाचताना ही गोष्ट वारंवार लक्षात आली होती की मनात जर का श्रद्धा असेल तर महाराजांचं दर्शन नक्की होतं. कुठल्या ना कुठल्या तरी रूपात महाराज येतात आणि त्यांच्या अस्तित्वाचा दिलासा त्या श्रद्धाळू मनाला देऊन जातात. भाव तेथे देव देव. या म्हणीची प्रचिती हा ग्रंथ वाचताना वारंवार येत असते. या पुस्तकाबद्दल मला आणखीन एक माहिती द्यायची आहे की हे पुस्तक भैरवीजी ते तुम्ही स्लाइड दाखवता प्लीज. हम्म. हे पुस्तक समोर जी स्लाइड दिसते आहे त्याच्यात एक संकेतस्थळ दिलेलं आहे. आपल्या लोकव्रत प्रकाशनाच्या वेबसाईटवर या संकेतस्थळावर हे आपलं पुस्तक उपलब्ध आहे. आणि आजच्या दिवशी सवलत सुद्धा आहे त्याला. हे पुस्तक विकत घेऊन अवश्य वाचा असं मी म्हणेन. अ, आज इथेच थांबण्यापूर्वी मला एक सांगायचं आहे की अ, हे पुस्तक म्हणजे तुम्ही मुलाखत ऐकली, आम्ही वारंवार सांगतो आहोत, तर त्याप्रमाणे ते पुस्तक खरंच घेऊन वाचा. अजिबात निराशा होणार नाही तुमची. आणि शेगावला गेला नाही तरी शेगावला गेल्याचा आनंद मिळेल. पोथी वाचल्याचा आनंद मिळेल. शिरीषजींच्या मार्गदर्शनात झालेल्या आजच्या ह्या कार्यक्रमात मी लोकव्रत प्रकाशनाच्या वतीनं उपस्थित असलेल्या विजयाजी, वीणाजींचे आभार मानते. हा कार्यक्रम बघणाऱ्या समस्त प्रेक्षकांना धन्यवाद देते. तंत्रसहयोग करणाऱ्या भैरवीजींशिवाय ही मीटिंग होऊ शकली नसतीच. त्यांचेही खूप आभार मानून विराम घेते. लोकव्रत प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या निरनिराळ्या पुस्तकांच्या लेखक लेखिकांना आपण लवकरच भेटत राहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. जय गजानन, जय हिंद. जय गजानन.